नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा, आरोग्य देणाऱ्या वनस्पतीची माहिती घेण्याचा. आज आपण आरोग्याच्या बरोबरीने सौंदर्य देणाऱ्या एका वनस्पतीची माहिती घेणार आहोत. पुरातन काळापासून ते आजपर्यंत ही गुणकारी वनस्पती मुबलक प्रमाणामध्ये मिळते आणि आयुर्वेदातच नाही तर नॅचरल कलर बनवणाऱ्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. अशा या मल्टी बेनिफिशियल हर्बचं नाव आहे मंजिष्ठा. मंजिष्ठाची सुरेख वेल असते. पानं काहीशी हृदयाकृती आणि देठाच्या पुढे चाराच्या संख्येत असतात. पानांच्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे मंजिष्ठा एकदा बघितली की लक्षात राहते आणि नेचर रिच ठिकाणी पटकन ओळखू येते. मंजिष्ठाच्या मुळ्या लाल रंगाच्या असतात. औषधात तर वापरल्या जातातच, पण नॅचरल डाय बनवण्यासाठी सुद्धा या मुळ्यांचा वापर केला जातो. अजंठा वेरूळमधील लेण्यांमध्ये त्या काळी भिंतीवर जी चित्र रंगवलेली दिसतात त्यातील लाल रंगासाठी मंजिष्ठाच्या मुळांचाच वापर केला होता असं जाणकार सांगतात. मंजिष्ठा रक्त शुद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यामुळे त्वचारोग म्हटलं की मंजिष्ठा कोणत्या ना कोणत्या रूपात वापरली जातेच जाते. नुसत्या मंजिष्ठाचा काढा स्त्री आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतो. एस्पेशली ज्या स्त्रियांना पिरियड्समध्ये प्रॉपर ब्लिडिंग होत नाही त्यांच्यासाठी 10 ग्राम मंजिष्ठाच्या मुळ्याचा काढा घेणं फायदेशीर असतं. मेनोपॉजमध्ये किंवा एरवी सुद्धा स्ट्रेसमुळे चेहऱ्यावर वांग येतं, त्यावर मंजिष्ठाची मुळी तुपामध्ये उगाळून तयार केलेली पेस्ट लावण्याचा उपयोग होतो. विशेषतः 1 वर्षाच्या आत हा उपाय केला तर हमखास गुण येतो असं दिसतं. भाजल्यामुळे जखम झाल्यानंतर त्याची खूण शिल्लक राहू नये आणि स्किन पूर्ववत व्हावी यासाठी सुद्धा मंजिष्ठा तुपामध्ये उगाळून तयार केलेली पेस्ट लावण्याचा उपयोग होतो. मंजिष्ठापासून काढलेल्या डायमुळे सुरेख लाल तपकिरी रंगाचा कापड तयार करता येतात. मंजिष्ठासारख्या इतरही उपयुक्त औषधी वनस्पतींची माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.